के मन बह के तेरा कह के खुद को, मेरे दिल की बात जन कायनात, तेरे दिल की खबर बस मुझको। रांझना हुआ मैं तेरा, कौन तेरे बिन मेरा, रौनके तुम ही से मेरी, कौन तेरे बिन मेरा, कौन तेरे बिन मेरा।
मदत दिसेल आपल्याला. असा जल्लोष प्रोजेक्ट तुम्हाला लाईव्ह ब्लॉगिंग इकडे चालू आहे. लाईव्ह ब्लॉगिंग 5 मिनिटं रेस्ट आहे. चालू ठेवा 5 मिनिटं अजून रेस्ट आहे. बँडवाले शेवटची 2 गाणी झाली. अतिशय सुंदर भव्य दिव्य अशी स्पर्धा भव्य गाणं झालं पाहिजे. गाणं
ट्रॉफी. विनयबद्दल बोलायचं म्हणजे विनय हा एक फुटबॉलपटू होता.
चांगला गोलकीपर होता आणि तो आताच टाइम भेटला आजार नसताना सुद्धा तो बाथरूमला गेला असता तो अचानक तिथे पडला आणि त्याला अटॅक आला. अटॅक येऊन तो पडला आणि मृत्युमुखी झाला. त्यांच्या पवित्र आत्म्यास त्यांना वर खरोखर त्यांना चांगली जागा मिळो हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. खल्ला बॉईज ट्रॉफी आज इथे 16 टीम्सनी भाग घेतलेला होता. त्या 16 टीम्समधून 24 टीम होत्या. 24 टीममधून आज 2 टीमी त्या अंतिम सामन्यात गेलेल्या आहेत. त्या अंतिम सामन्यामध्ये खरोखर दोन्ही टीम चांगल्या खेळल्या आहेत आणि चांगल्या खेळून पेनल्टीवर आल्या. त्याच्यामध्ये फोकस आहे ना सामना, ठीक आहे काय छोटा आहे ना. टायगर टीम ही विजयी झाली आणि वेस्को लाईन ही उपविजेता संघ झाली. तरी पण उपविजेता संघाने खरोखर चांगला गेम दाखवला आणि त्यांनी जरी हारले तरी त्यांनी कमतरता मानू नये. नेक्स्ट टाइम त्यांनी खरोखर प्रयत्न जास्तीत जास्त करून त्यांना विजय मिळेल मी आशीर्वाद ही ग्वाही देतो. पण विजेता संघाला खरोखर मी अभिनंदन करतो. असंच पुढे पण तुम्ही असेच विजय मिळवत जा आणि वर जसं तुम्हाला वर जायला मिळेल कंपन्यांमध्ये घुसायला मिळेल तसं घुसत जा. हीच आम्ही तुमच्यावर मनात प्रार्थना देतो. एवढे बोलून मी खूप आभार मानतोय खल्लाबाईचे की ज्यांनी माझ्या मुलाच्या नावावर हा ट्रॉफी ठेवली. धन्यवाद. खरोखरच त्यांचं देखील मन भरून आलं कारण त्यांचा मुलगा जसं आमच्या अध्यक्षांनी सांगितलं की एक उत्कृष्ट गोलपट्टू होता. कुठेही सामना असला, शिवगल्लीचा सामना असला की त्याची हजेरी प्रत्येक ठिकाणी आवर्जून असायची. तर आज त्यांचं देखील मन भरून आलं कारण एक आकस्मिक अशी घटना घडली आणि आज आमच्यातला एक चांगला असा गोलपट्टू आम्ही सुद्धा गमावलेला आहे. तर आम्हाला देखील त्या गोष्टीची खंत आहे. ज्यांच्या बरोबर त्यांनी फुटबॉल व्यवस्थितरित्या हँडल केला, दोन्ही संघ, दोन्ही गुरुच म्हटले तरी चालेल. एक लॅरी अंकल आणि एक डोंगरी गल्लीत एक होतकरू असा फुटबॉलपट्टू वीरेंद्र जांगले हे आज आमच्या या वर्षात आम्हाला रजा देऊन गेले. तर मी सर्वांना विनंती करेन त्यांच्या या आत्म्याला शांती मिळावी म्हणून 2 मिनिटं आपण उभे राहून जरा त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून स्तब्ध उभे राहून जरा मी सगळ्यांना विनंती करेन. तसेच आणखीन एक व्यक्ती आमच्यात नाही राहिली. आमच्या ग्रुपचे एक सभासद संदेश चहावाला यांचे वडील आकस्मिकरित्या त्यांचं देखील इथे आणि एक भजन मंडळी ज्याने आपलं भजनावर उत्कृष्ट असं अमूल्य असं प्रेम होतं, ज्याने आपलं पूर्ण आयुष्य भजन मंडळीच्या पाठी घालवलं, ते एक दत्ताबुवा म्हणून जे ओळखले जातात. तर या सर्वांच्या आत्म्यास चिरशांती लाभो म्हणून आपण 2 मिनिटं स्तब्ध उभे राहून त्यांच्या आत्म्यास शांती मिळावी म्हणून मी विनंती करेन. धन्यवाद. थोड्याच वेळात आपला धन्यवाद तुमच्या सर्वांचे कारण आपण हे 2 मिनिटं मनीष भांजी कुठे असतील? मनीष भांजी खालती जावा, खालती बघून खालती जावा, राऊंड असा उलट झाला.
निखिल रोमित स्मिथ हडलट उत्कृष्ट असा सामना अंतिम फेरी अनिकेत उत्कृष्ट आता काल एक सेमीफायनलचा सामना बघितला आणि एक हेडनी कमाल केली आणि अंतिम फेरी काढली खरोखर तर दोन्ही संघात फर्स्ट रनर अप अजय सर विजेता संघ टायगर्स कॉंग्रॅच्युलेशन कारण जेव्हा पहिली स्पर्धा खल्लाबाजने आयोजित केली होती त्यात मला वाटतं MYJ संघ इथे आला होता एक अतिशय बलाढ्य संघ आज आपल्या मुंबईमध्ये मानला जातो MYJ त्यातील एक नामवंत खेळाडू या मैदानावर खेळून गेले आजही त्यांचा दबदबा MYJ संघाचा पूर्ण मुंबईवर आणि खास करून लेडीज फुटबॉल सुद्धा ते चालवतात आपलं प्रशिक्षण देतात त्यांचे लेडीजचे सुद्धा संघ चालतात तर आज आपला फुटबॉल तरक्की म्हणजे कुठेतरी खूप पुढे चाललाय आणि आज खास करून मला गर्व वाटतो या आपल्या वर्सोवाचा की आज मुंबई सिटी FC सारख्या संघाचे कोच ज्यांच्याबरोबर आम्ही फुटबॉल खेळलो ज्यांनी तर ते आज या मुंबई सिटी FC चे कोच आलुषा अंकल त्यांचे वडील आमच्या आज या व्यासपीठावर आहेत तर आम्हाला खूप खूप अभिमान आहे चला 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 सामने देखो मंदार यानंतर मी विनंती करीन राहुल यांच्याबरोबर
आपल्याकडनंच आहे. बेस्ट डिफेंडर. बरोबर, नक्कीच इथे पूर्ण अस्तित्व कायम ठेवलं, आपल्या संघाला फायनल मध्ये प्रवेश करून दिला. नवल यांना विनंती करीन बेस्ट स्ट्रायकर. एकूच ट्रॉफी बाजू आहे थोडा. लायन्स संघाचा राकेश धनु. मी विनंती आणि गोल ऑफ द टुर्नामेंटचा मानकरी इथे ठरतोय राकेश धनु. गोल ऑफ द टुर्नामेंटचा मानकरी राकेश धनु. जयदीप रत्ने यांना मी विनंती करेन हा सन्मान आपल्या हस्ते देण्यात यावा. नक्कीच जबरदस्त एक फुटबॉलपटूच्या हस्ते सन्मान होतोय. बरोबर, सिनियरच्या हस्ते जुनियरचा मान घेत. राकेश 2 शब्द आपल्या सर्व खेळाडूंना सांगावा. खल्लावाईस ही टुर्नामेंट ऑर्गनायझर केली. अजूनपर्यंत मला वाटते बाहेर काय अजून पण मुंबईमध्ये अशी टुर्नामेंट नाही झाली असेल. मी तुमचा आभार मानतो खल्लाबाईचा. मी पण त्यांचाच मेंबर आहे. खल्लाबाई थँक्यू एक टुर्नामेंट मांडलीबद्दल. आणि तसेच आपला मित्र विनय तो आपला खल्लाबाईचाच मेंबर होता, तो गेला त्याच्यात आपला दुःख होत आहे. पण थँक्यू, धन्यवाद. आणि हे पारितोषिक आमच्या या ज्यांच्या नावावर ही स्पर्धा पुरस्कृत करण्यात आली त्यांचे वडील जगदीश बारिया यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात येईल. आणि तसेच त्यांचे विनय यांचे बंधू निलेश यांना देखील मी विनंती करेन की हे पारितोषिक लायन्स खरोखरच उत्कृष्ट असा हा चषक लवकर या लवकर लायन्स. नक्कीच असाच जल्लोष असावा या स्पर्धेचा, कारण की खरोखर चंद्रेश वेस्ट कोस्ट लायन्स ज्या प्रकारे स्पर्धा आयोजित केली होती त्याच प्रकारे इथे जल्लोष दिसतोय. कारण स्पर्धा कशी होती. आणि तसेच मी वेस्ट कोस्ट लायन्स अतिशय पूर्णपणे शेवटपर्यंत मजल मारली होती. मी नक्कीच चांगले योग्यतेने पार पाडलेले आहे. ते खल्लाबॉय तर्फे मला पूर्ण याद आहे. आणि आपला विनय बद्दल सांगायचं बद्दल बोललो तर विनय आपला सगळ्यांच्या बद्दल काय राहायचा, एन्जॉय करायचा, पण काय करायचं आपल्यामध्ये नाही. त्याचे ईश्वराला एक होतो काय शांती दे. थँक्यू सर. हे पारितोषिक आमचे गुरुवर्य सन्माननीय अजय सर यांच्या हस्ते देण्यात येईल. सर्वांचं योगदान
सर्व विनय बारिया एक उत्तर फुटबॉलपटू आमच्या आठवणीत राहून गेला असा विनय बारिया, त्यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आणि त्यांच्याच जल्लोषात असंच एक आठवण, एक श्रद्धांजली म्हणून इथे स्पर्धा होत आहे. आणि सर्व मान्यवरांचे, सर्व खल्लाबॉयच्या सभासदांचे आम्ही आभार मानतो. एक गाणं होते. Yes, जबरदस्त. Come on. Enjoy, guys. Yeah. खूप बरं वाटलं म्हणजे बरं वाटलं. मला वाटते की हर टायमाला यायला पाहिजे. नक्कीच, कारण स्पर्धाच अशी आहे, यावंच लागेल. न भूतो न भविष्य, विसरणार नाही तुम्हाला स्वप्नात येईल स्पर्धा. खल्ला बॉयज तर्फे एक पारितोषिक इथे ज्यांचे विनय, ज्यांच्या नावातर्फे एक खल्ला बॉयज तर्फे एक आठवण म्हणून पारितोषिक म्हणता येणार नाही, एक आठवण ही आम्ही त्यांना सुपूर्द करणार आहोत. जगदीश आणि निलेश, आदिल आमचे टीम लीडर यांना मी विनंती करीन. आणि प्रणय भांजी, आदिल पावसकर. एक आमची आठवण, कारण विनय एक आमच्यातला एक कधीही कुठेही कुठलीही स्पर्धा असू दे, कुठलाही कार्यक्रम असू दे, आवर्जून हजर असायचा. त्याची आठवण आम्ही धन्यवाद. तसेच बॉल आणण्यासाठी त्यांचे सुद्धा आम्ही आभार मानतोय खल्ला बॉयज तर्फे. यस, कम ऑन. मेडल मॅन ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी, ज्याने 4 गोल मारले आणि आपल्या संघाला पॅनल्टीमध्ये, शिटआउटमध्ये ज्यांनी आपली गोलरक्षकाची भूमिका केली, कडक, तो राकेश भनू. बाजू हो जाओ. स्पर्धा असावी तर अशी एक खेळाडू 7 वेळा ट्रॉफी घेण्यासाठी वर येतो. स्पर्धा असावी तर अशी. खल्ला बॉयज नामुमकिन कुछ भी नाही. त्यांच्या समोर काही होऊ दे, काही करू शकतो खल्ला बॉयज. राकेश, मला असं वाटतंय तुम्ही फायनल हरले नाही तर जिंकले असं मला वाटतंय, कारण कित्येक बक्षीस तुलाच मिळाली याच्यातली. प्रथम पारितोषिकाचा मान. धन्यवाद. वेळात वेळ काढून आम्हाला हे सहकार्य केल्याबद्दल तुमचे आम्ही आभार मानतोय. कारण की असंच सपोर्ट राहू द्या, असंच प्रेम राहू द्या खल्ला बॉयजवर आणि आपल्या लाडक्या फुटबॉलपटूंवर. एक आनंदाचा क्षण शेवट संपतोय. तर लायन्स तुमच्यासाठी एक हे राहिलं, मला शेअर राहिलं एक लायन्स तुमच्यासाठी. शर्यत अजून संपलेली नाहीये, कारण मी अजून हरलेलो नाहीये. तर नक्कीच प्रथम पारितोषिकाचा मान मिळवण्यासाठी तुम्ही असेच प्रयत्न करत राहाल. कालोख दिसते. श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में. 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 देख लो मेरे दिल के मदीने में. देख
अच्छी तरह से मैच का अरेंजमेंट किया था खल्ला बॉयज शिव गली के लड़के लोगों ने, जो अपने लालू भाई आज तो दुनिया में है नहीं पर उनकी यादें ताज़ा आज भी है। जो खल्ला बॉयज़ ने उनके तरफ से एक मैच रखी थी जो आप लोगों ने देखा रहेगा, फुटबॉल का टूर्नामेंट रखा था। और अपना लालू भाई फुटबॉल बहुत खेलता था, गोलकीपर भी था। बट सच में यार मेरा एकदम चिगड़ी यार था, बट क्या बताऊँ, जब उन लोग ने मैच रखने का किया था तो मुझे सच में यार इतना आनंद हुआ कि आज भी लालू सबके दिल में बसते हैं। जो जितने भी खल्ला बॉयज़ के मेंबर हैं सबको मैं धन्यवाद कहना चाहता हूँ कि आप सभी लोगों ने इतना अच्छा काम किया कि हम सोचते थे कि आज के युवा जो पबजी और फ्री फायर में ही पड़े हैं, पर आप लोगों ने दिखा दिया कि आज भी क्या बोलूँ यार, मैं सच में यार मुझे भावुक हो रहा हूँ कि आज भी इंसानियत है, वही मैं कहना चाहता था। बट सच में यार आप लोगों ने बहुत अच्छा काम किया। मैं फिर से आप सब लोगों का शुक्रिया, धन्यवाद और थैंक यू सो मच। और आज भी है अपने लालू भाई जो हर टाइम शिव गली के फंक्शन होते थे, कुछ भी त्यौहार होते थे, लालू भाई घर से निकल के पहले शिव गली के श्रीनादेव मंदिर के पास पहुंच जाते थे। तो आज भी आप लोगों ने यादें ताज़ा रखी है, तो बहुत अच्छा लगा और थैंक यू सो मच।